तर मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. प्रधानमंत्री आवास योजनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय आलेला आहे. आता या लोकांना लाभ घेता येणार नाही. मित्रांनो बघा, प्रधानमंत्री आवास योजनेचा जे लाभार्थी आहेत त्यांसाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओत आपण पूर्ण इथे माहिती बघणार आहोत आणि आवास योजनेमध्ये नेमका कुठला बदल झालेला आहे आणि शासन निर्णय नेमका काय आहे हे संपूर्ण बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत नियमांमध्ये महत्त्वाचा बदल जाहीर केले असून त्यांचा थेट परिणाम घरकुलासाठी अर्ज केलेल्या तशाच आगामी काळात अर्ज करण्याची तयारी करणाऱ्या नागरिकांवर होणार आहे. मित्रांनो बघा, जे लाभार्थी घरकुलसाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे व जे इच्छुक आहे अर्ज करण्यासाठी घरकुलसाठी, त्यांसाठी सर्वात मोठा ही अपडेट आहे. त्यामुळे बघा, ऑगस्ट 2024 नंतर जमीन खरेदी केलेल्या किंवा नोंदणी केलेल्या नागरिकांनी या नव्या नियमावलीची माहिती घेणे अत्यावश्यक ठरणार आहे. मित्रांनो बघा, ज्यांनी 2024 म्हणजे ऑगस्ट 2024 नंतर जमीन खरेदी केलेली आहे त्यांसाठी काही अटी व काही नियम आलेले आहे, ते आपण इथे बघून घेऊया. बघा, जमीन खरेदीबाबत स्पष्ट अटी नेमकी काय आहे एका एकाने इथे बघणार आहोत. सर्वात पहिली अटी, नवीन नियमानुसार प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 मधील लाभार्थी नेतृत्वाखाली बांधकाम BLC घटकांतर्गत फक्त त्यांनाच पात्रता मिळेल ज्यांच्याकडे 31 ऑगस्ट 2024 पूर्वी स्वतःची जमीन होती. या तारखेनंतर जमीन खरेदी करणारे किंवा आपल्या नावावर नोंदणी करणारे अर्जदार घर बांधण्यासाठी दिल्या जाणाऱ्या 2.5 लाख रुपयांच्या आर्थिक सहाय्यास पात्र राहणार नाहीत. मित्रांनो बघा, त्यांची 31 ऑगस्ट 2024 पूर्वी स्वतःची जमीन होती व या तारखेनंतर जमीन खरेदी करणारे किंवा त्या आपल्या नावावर नोंदणी करणारे अर्जदार, त्यांना आता 2.5 लाख रुपये इथं सहाय्यक म्हणजे त्यांना कुठलाच लाभ यांना मिळणार नाही. आता किती आणि कशी मिळते आर्थिक मदत? आता मित्रांनो बघा, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत श्रेणीमध्ये पात्र लाभार्थ्यांना घरकुलसाठी एकूण 2.5 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये केंद्र सरकारकडून 1.5 लाख रुपये तर राज्य सरकारकडून 1 लाख रुपये दिले जातात. काही प्रकारांमध्ये अर्जदाराकडे स्वतःची जमीन उपलब्ध नसते, तर राज्य सरकार गरजेनुसार जमीन उपलब्ध करून देऊ शकते. या योजनेत 30 ते 45 चौरस मीटर क्षेत्रफळांचे घर बांधण्याची मुभा आहे. आता इथे बघा, निवासी क्षेत्रातील जमीन असणे बंधनकारक असणार आहे. नव्या मार्गदर्शक तत्वानुसार केवळ जमीन मालकी पुरेशी नाही, तर ती जमीन निवासी क्षेत्रात असणे अनिवार्य आहे. जर जमीन औद्योगिक शेती किंवा इतर अनिवासी क्षेत्रात येत असेल तर त्या जमिनीवर प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळणार नाही. यामुळे योजनांतर्गत उभारण्यात येणारी घरे प्रत्यक्षात राहण्यासाठी योग्य ठिकाणीच असतील याची खात्री केली जाणार आहे. याप्रमाणे बघा, प्रमाणपत्राशिवाय निधी मिळणार नाही. आता इथे बघा, या योजनेत आर्थिक मदत 4 टप्प्यात दिली जाते. मात्र आता त्यासाठी वैध जमीन प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. मित्रांनो बघा, आर्थिक मदत 4 टप्प्यात दिली जाणार आहे. तर यासाठी काय असणार की तुमचं जे जमीन प्रमाणपत्र आहे हे इथं असणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना शहरीच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर संबंधित यंत्रणेकडून प्रत्यक्ष पाहणी आणि पडताळणी केली जाईल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रमाणपत्र जाहीर केले जाईल आणि त्यांच्या आधारेच निधीचे हप्ते वितरित केले जातील. मित्रांनो बघा, ह्या काही नवीन अटी आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता यासाठी आवश्यक कागदपत्र काय लागणार हे आपण इथे बघून घेऊया. तर बघा मित्रांनो, यामध्ये बघा, जुने वीज किंवा पाणी बिल 31 ऑगस्ट 2024 पूर्वीची नगरपालिका मालमत्ता कराची पावती तसेच जुन्या मतदार यादीतील नाव यांचा समावेश आहे. मित्रांनो बघा, तुम्हाला कागदपत्रांमध्ये वीज बिल किंवा पाणी बिल असणं आवश्यक आहे. त्याबरोबर 31 ऑगस्ट 2024 पूर्वीची जी नगरपालिकेची जी पावती असते, कराची पावती, टॅक्स पावती ज्याला म्हणतं, ते असणं गरजेचं आहे. तसेच जुन्या मतदार यादीतील नाव यांचा समावेश आहे. नंतर बघा, या कागदपत्रांच्या आधारे अर्जदार त्या तारखेपूर्वी जमिनीचा मालक होता की नाही याची खातरजमा केली जाणार आहे. तर मित्रांनो बघा, या काही कागदपत्राची यादी इथे तुम्हाला दिसत आहे.
या कागदपत्रानुसार तुम्हाला इथे सर्व रेडी करून आपला अर्ज करायचा आहे. बदल एवढाच झालेला आहे. यामध्ये आपण बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये. काही आणखीन जर काही अटी असतील तुमच्या तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. काही प्रॉब्लेम असेल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.